चला चला पंच, सामना सुरू करायचा आहे. तीन षटकाचा सामना सायकी एंडवरती मनोज दापटे. थँक्यू सो मच. भरपूर उशीर झालाय. सायकी एंडवरती मनोज, नौसेना दीपकला महेश. गोलंदाज मार्क गोलंदाज सज्ज. समर्थ तेलवेन काठीचा पडा टीम कडनं. यावेळी मात्र नक्कीच स्विंग अँड मिस पहिला चेंडूवाले डॉट. मित्रांनो 5:30 वाजलेले आहेत. पंच तुम्ही सुद्धा नक्की नोंद घ्यायची. अजून एक सामना खेळवायचा आहे. मात्र फुल टॉक चेंडू, लॉफ्टेड ड्राईव्ह. चेंडू निघून चाललाय लॉंग ऑफ डोक्याच्या वरून. आमच्या कॅमेरामॅनला सलामी देत चेंडू सीमा पार. चौकार. संघाचा श्रीगणेश अकाउंट ओपन झाले. धावसंख्या पाहू शकाल ती 4. टीम खांडीचा पडा संघाची धावसंख्या 4. गोलंदाज महेश. याला सुद्धा आडव्या बॅटले फटका फसलाय. सॉफ्ट डिसमिसल. जेल मात्र धरतीला दान. आता मात्र नक्कीच पाहू शकाल होईल का इथे मात्र मोठा ब्लास्ट. जेल मात्र नक्कीच कॅरी झाला नाही. धावसंख्या 5 याकडे जाऊन पोहोचती आहे. टीम खांडीचा पडा विपक्ष समर्थ काठीचा पडा एक मोठी लढत पाहायला मिळते आहे. ओहो, यावलाचा बॉड पिकअप शॉट. चेंडू भिरकावून दिलाय. आमच्या वडापाव स्टँडला सलामी देत चेंडू सीमा पार. षटकार साधावा. आता मात्र नक्कीच मनोज दापटे यांची नक्कीच मागच्या चेंडूवरती झेल सोडला होता. त्यानंतर स्ट्राईक रोटेट झाली. दीपक यांना स्ट्राईक मिळाली आणि त्या हिटमॅनच्या बॅटमध्ये हा गगनभेरी षटकार साधावा. धावसंख्या पाहू शकाल ती 11. 11 ऑन द बोर्ड. नक्कीच पक्षी घरट्यांकडे चालले. सूर्यास्ताला झालाय. नक्कीच पाहू शकाल सेकंड लेस मॅच आहे मित्रांनो. नोंद घ्यायची. अजून एक सामना खेळवायचा आहे. 5:30 वाजले मित्रांनो. 15 मिनिटांमध्ये एक इनिंग कंप्लीट व्हायलाच पाहिजे मित्रांनो. पुढील चेंडू याला सुद्धा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. थोडस नक्कीच थोडस क्षेत्ररक्षण मात्र खराब पाहायला मिळतोय आणि 2 धावा जुळल्या जात आहेत. या 2 धावेने धावसंख्या पुढे जाते आहे. 13च्या घरामध्ये बिनगडीबाद 13. शेवटचा चेंडू असेल. महेश तयार पुन्हा एकदा. याला नक्कीच पाहू शकाल. इथे मात्र नक्कीच लाऊड अपील केली होती. बघता बघता षटक क्रमांक निवृत्ती मेंगळ सर सांगतात इट्स ओव्हर. षटक क्रमांक पहिला समाप्त. धावसंख्या 14. चला टीम मीटिंग नकोय. काठीचा बडा टीम अजून एक सामना खेळवायचा आहे. धावसंख्या पाहू शकाल 14. टीम खाडीचा पाडा विपक्ष समर्थ काठीचा पाडा.
याला मात्र नक्की टॉप एज लागते, फटका फसलाय. ओहो क्या बात आहे, हा झेल सोडलाय का मॅच सोडलाय. तो पण हिटमॅन दीपक मेंगाल याचा. आता मात्र नक्कीच समोरच्या संघाला सुट्टी नाहीये. झेल ड्रॉप, 3 धावा नक्की जुळल्या जाते धावफलकावर. धावसंख्या 17. झेल ड्रॉप 3 धावा नक्कीच कुठल्या गेल्या. धावसंख्या 17. असेल का खतरा गोलंदाज अक्षय यांच्यावरती. एक सोपा झेल मात्र कॅरी केला गेला नाहीये. गोलंदाज सज्ज अक्षय मनोज धापटेसाठी. यावेळी मात्र नक्कीच झेल मात्र सोडला होता. आता मात्र काठीच्या बडा टीमची सुट्टी नाहीये. चेंडू सीमा पार, षटकार 6 धावा. आणखीन एक बिग ब्लास्ट पाहायला मिळतोय. मनोज धापटेच्या बॅटमध्ये घणाघाती प्रहार. धावसंख्या पाहू शकाल 23-23. धावफलक मात्र वाढत चालताना पाहायला मिळतोय. दरम्यान अक्षय तयार मनोज साठी. यावेळी नक्कीच वाईड पाहायला मिळतोय. वाईड बॉल टप्पा पडल्यानंतर बाहेर निघताना पाहायला मिळाला. आउट स्विंग वाईड बॉल. धावसंख्या पाहू शकाल 24-24. 24 धावसंख्या. नक्कीच आडव्या बॅटने आणखीन एक त्याच्यापेक्षा लांब. ओहो याल मात्र प्रयत्न मात्र केले होते, पण मात्र मनगटामध्ये क्षमता दाखवली होती मनोज दापटे या फलंदाजाने. चेंडू सीमा पार, षटकार साधावा. लाजवाब झेल सोडला होता. नक्की तिथे मात्र कुठेतरी मॅच सोडली होती काठीच्या टीमने. एक क्रिकेटमध्ये झेल सुटले जातात, क्रिकेटमध्ये मॅचेस सुद्धा सुटले जातात. हे क्रिकेटचं जिवंत आणि ज्वलंत उदाहरण मित्रांनो. दरम्यान नेक्स्ट बॉल अक्षय. यालू सुद्धा लॉफ्ट आडव्या बॅटने स्वीप शॉट. क्रिकेटचा क्लास. चेंडू सीमा पार, 1 बॉल ऑन द रोप. 4-4-4 चौकार. अफलातून फटकेबाजी पाहायला मिळते. मनोज दापटे मात्र आता मात्र ऑन फायर. धावसंख्या पाहू शकाल 34-34. 34 धावसंख्या. बिनगडीबाद 34. दुसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक अक्षय. यावेळी सुद्धा नक्कीच ब्लॉक होलचा चेंडू चांगलासा खोदून काढलाय. फुर्लरेचा चेंडू. दुसऱ्या धावासाठी नक्कीच कॉलिंग पाहायला मिळते. आणि तिसऱ्या धावासाठी प्रयत्न. धावा मित्रांनो. तिसरी सुद्धा धाव जुळली जाते. गुड रनिंग बिट द विकेट मनोज आणि दीपक यांच्या मार्फत. चौथी मित्रांनो, चौथी. 4 धावा मित्रांनो. चौकार नाहीये तर धावून काढल्यात म्हणून चौकार घेतला जातोय. लाजबाब गुड रनिंग मिड द विकेट पाहायला मिळते दीपक आणि मनोज यांच्या मार्फत. धावसंख्या 38. यावेळी नक्की पाहू शकाल नो चेंडू हाताळलाय आणि चेंडू सीमा पार भिरकावून दिलाय. स्टँड अँड डिलिव्हर. चौकार 4 धावा. फ्री हिटची चान्स आता मात्र पंच सांगतायत. प्रेक्षकांना पुढील चेंडू आहे फ्री हिट बघा नीट. टोटल नक्की 5 धावा जुळल्या जाते धावफलकावर. धावसंख्या 43. फ्री हिटची चान्स.
यावेळी नक्कीच नकार दिलाय आणि षटक क्रमांक झालाय दुसरा समाप्त 2 षटका अखेरीस मजबूत स्थितीत पाहू शकाल 43 नक्कीच मित्रांनो सूचनेकडे लक्ष द्यायचे मित्र काठीचा पाडा टीम बाहेरून नक्कीच कोणी आवाज द्यायचा नाहीये ही नोंद घ्यायची मित्रांनो त्याचबरोबर डगआउट मध्ये कोणी आवाज करायचा नाहीये ही नोंद घ्यायची फक्त टाळ्या वाजवायच्या त्याचबरोबर जे पाठराखी आहेत काठीचा पाडा तुम्ही बाहेरून आवाज द्यायचा नाहीये ही नोंद घ्यायची आहे तिसऱ्या षटकाला होईल सुरुवात गोलंदाज येतोय संदीप धावसंख्या पाहू शकाल ती एक ने पुढे धावसंख्या पाहू शकाल ती 2 ने पुढे जाते 45 45 धावसंख्या दरम्यान नेक्स्ट बॉल संदीप मनोज धापटे नक्कीच 9 बॉल फेस केलेत आणि 29 धावांवर खेळतोय धावसंख्या 45 चांगला असा मजबूत स्थितीत पाहू शकाल टीम कांडीचा पाडा यावेळी मात्र मोठा ब्लास्ट चेंडू सीमा पार टॉप एज आणखीन एक येतोय आता मात्र नक्कीच 6व्या गिअरला मात्र गाडी पाहायला मिळते आहे मनोज दापटेची चौफेर फटकेबाजी पाहायला मिळते मिळेल त्या दिशामध्ये फटकेबाजी पाहायला मिळते अप्रतिम आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 51 अर्धशतक कंप्लीट या टीमचं धावसंख्या 51 दरम्यान पुढील चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज संदीप सँडी तयार मनोज साठी यावेळी सुद्धा नक्की आडव्या बॅटने पाहू शकाल क्षेत्ररक्षक दूरवरती राहिले चेंडू बघता बघता फाईन लेग रीजन मध्ये ट्रॅव्हल झालाय चौकार पाहायला मिळतोय आउटफील्ड खूपच तेज या मैदानाची ओळख म्हटलं गे संपूर्ण ठाणे जिल्ह्याला नक्कीच एक चांगलं असं मैदान पाहायला मिळते शहापूर तालुक्यातील बिरवाडी या गावामध्ये स्वर्गीय विठ्ठल दादा खाडे हे मैदान पाहायला मिळतंय धावसंख्या नक्कीच 55 5 55 धावसंख्या पुढील चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज यावेळी सुद्धा मोठा ब्लास्ट ओहो क्या बात आहे चेंडू फिरकावून दिलाय डिस्पॅच षटकार 6 धावा मैदानाला आग लावताना मी म्हटलं होतं की नक्कीच मनोज धापटे यांची गाडी मात्र 6व्या गिअर मध्ये पाहायला मिळते आणि धावसंख्या 6 ने पुढे जाते 61 ऑन द बोर्ड 61 अजूनही असतील 3 चेंडू शिल्लक वैयक्तिक 45 धावन खेळतोय होईल का अर्धशतक कंप्लीट यावेळी मात्र बीमर 5 धावा जुळल्या जात आहेत इथे मात्र नक्कीच गोलंदाज सज्ज सँडी तर नक्कीच स्वतःच्या फॉलो थ्रूवर ओहो फॉर्मली इथे मात्र मनोज दापटे आमच्या कॅमेरामॅनला जरा बॅट दाखवायची आपले 150 अफलातून फटकेबाजी 14 बॉल 50 धावाची नाबाद भागीदारी करून मात्र स्वतःच्या वैयक्तिक 50 धावांवर खेळतोय लाजवाब फटकेबाजी पाहायला मिळते मनोज दापटे तर दरम्यान पुढे चेंडू सँडी दीपक या गोल फलंदाजीसाठी पाहू शकता काय घडतंय काय बिघडताय वारंवार नक्की 67 धावा 3 षटकाचा सामना आहे मैदानाला मात्र आग लावावी लागते काठीच्या टीमला विचार केला जर फलंदाजीसाठी दरम्यान अजून काही चेंडू शिल्लक असतील ओहो याला मात्र स्लो वन डिलिव्हरी गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळत आहे बॅट तर मात्र फिरवली होती परंतु मात्र टायमिंग जुळलं नाहीये धावसंख्या 67 शेवटचा बॉल तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडू असेल तिसऱ्या षटकातील ओहो याल मात्र मोठा टॉप एज हवाई सफर
चेंडू सीमा पार, षटकार 6 धावा. चला विनंती करतोय मेजर सर, धावत पळत जायचंय, अजून एक सामना खेळवायचा आहे. चला धावत पळत जायचंय. धाव संख्या 6 ने पुढे जातीये. 73 आणि जिंकण्यासाठी 74 धावांची गरज. 18 बॉल 74 धावांची गरज. जर जिंकायचं असेल तर षटकार चौकार नाही तर मैदानाला आग लावावी लागेल. याच्यानंतर नक्कीच दुसऱ्या इनिंगला कॉम्बॉक्स मध्ये जुडले जातील द व्हॉइस ऑफ नानकासवाडी, द व्हॉइस ऑफ मुरबाड, आमचे साथी समालोचक प्रकाशजी भला. थँक्यू. चला टीम काठीचा पाडा संघ आपली फलंदाजी लाभायचे. हॅलो शेख, हॅलो. चला टीम काठीचा पाडा संघ आपली फलंदाज लाभायचे. तब्बल 18 चेंडूंचा खेळ करायचा आणि 18 चेंडू मध्ये बघितलं गेलं तर तब्बल 74 धाबांचा पाठलाग करत असताना पाहायला मिळतोय टीम अगदी काठीचा पाडा क्रिकेट संघ. बिग मॅच, बिग फाईट जवळपास संध्याकाळचं सत्र पाहायला मिळतं आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये दोन टीम्स मात्र मैदानाच्या आतमध्ये भिडत असताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या सत्रामध्ये पाहायला गेलं तर बॅटिंग करत असताना टीम कांडीचा पाडा संघानं बनवल्या तब्बल अगदी निश्चित 73 आणि 74 धाबांचा टार्गेट करत असताना चेसिंग तुम्ही पाहाल दुसऱ्या सत्रामध्ये टीम अगदी काठीचा पाडा टीमला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. स्टाकरेनला रवी नौसाकरेनला योगेश प्रवीण ऑन बॉलिंग मार्क. पहिला बॉल पहिल्याच बॉलवरती चांगला नजरांना दाखवलाय. कव्हर पॉइंटला चेंडू आणि क्षेत्ररक्षकामध्ये रेसिंग लागत असताना सक्सेसफुल पॉवरफुल पहिला एक सिग्नेचर दमदार फटका. 4 रन्स. चांगल्या दर्जाचा फटका पाहायला मिळतो. याच फटक्यांसाठी अगदी पारेपूर पाठवलं गेलं या फलंदाजाला. त्याच्या सिद्धीला त्याच्या बॅटमधनं हे फटके यावे लागतील. आजच्या दिवसामध्ये विचार केला तर अगदी क्रिकेटच्या विश्वामधील अनेक रेकॉर्ड्स मात्र ब्रेकवरती ब्रेक केले जात आहेत. कारण सातत्यानं आजच्या दिवसामध्ये एक चांगल्या दर्जाचा क्रिकेट संपूर्ण संघ करत असताना पाहायला मिळतात. त्याच दिशेला तोच गोलंदाज तोच फलंदाज सध्याचा क्रीडला बॅक टू बॅक सलगचा प्रहार चौकार. बॅक टू बॅक मैदानाच्या आतमध्ये अगदी 2 चेंडू टाकले आणि 2 चेंडूवरती 2 चांगले फटके टोकत असताना बॅट्समन रवीच्या बॅटमधून या फटक्यांची आतिषबाजी करत राहावी लागेल. कारण तब्बल 74 धाबांचा पाठलाग करायचा. 8 तर सेट झालात, अजून यावे लागतील. अगदी चांगला फटका खेळला गेला. मिड विकेट क्षेत्राला क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल इथे सहजासहजी मिळेल असं म्हणायला हरकत नाहीये. कारण एक चांगलं रनिंग 2 बॅटर्सच्या माध्यमातून राहिला आणि क्षेत्ररक्षणामध्ये क्षेत्ररक्षक साथ देखील चांगले देत आहेत. गोलंदाज प्रवीणला या बॉलवरती मिळवले एक सिंगल. तब्बल 9 वरती पोहोचेल बॅटिंग करत असताना टीम
काठीचा पाडा संघाचा दाबलक मॅच मध्ये जिंकायचं असेल तर आताच्या घडीला प्रति बॉल वरती षटकार चौकाराचं प्रदर्शन या मॅच मध्ये या मैदानावरती करत राहावं लागेल, कारण सध्याच्या घडीला नवीन अगदी पाहायला गेले तर बॅटर स्टाकर एंडवरती पाहायला मिळतात आणि सध्याच्या घडीला बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज प्रवीण पाहायला मिळत आहेत. लॉफ केला डाकुरा त्याचा फलंदाज सध्याच्या घडीला या मैदानावरती बरसेल, ठोकलाय हा दर्जेदारी स्ट्रोक्स षटकार. आमच्या ऑर्गनाइज समितीला विनंती असेल की आपण पंचाकडे 2 ते 3 बॉल देऊन ठेवायचे, कारण आपल्यासाठी वेळ फार महत्वाचा आहे. अगदी पालकडे तर अजून क्वालिफायची मॅच कंप्लीट करायची आहे. मैदानाच्या आतमध्ये म्हटलं जातं बारी 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 सबकी बारी, पहिले तू बारी अब्बा बारी. आताच्या घडीला लगावलाय बॅटर योगेशनं हा षटकार दापलकावरती टीम पोहोचेल. काठीचा पाडा संघाचा टोटल 15. याच फटक्यांची गरज आहे, याच फटक्यांची आतुरता आहे. पुन्हा एकदा त्याच दिशेला डाऊन द ग्राउंड फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहेत, एक सिंगल कॅरी झाली. मैदानाच्या आतमध्ये जिद्द मेहनत कष्ट पणाला लावतायत दोन्ही क्षेत्ररक्षक. चांगली लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. 2 मोठे वाघ मात्र आज समोरासमोर या सध्याकाळच्या सत्रामध्ये मेंगापाडा चषकामध्ये खेळत असताना पाहायला मिळत आहेत. कोण जिंकेल? प्रयत्न चांगले आहेत दोन्ही टीमच्या बाजूला, कारण आतापर्यंत रस देखील चांगला कॅरी केलात. बॅटिंग करत असताना दोन्ही फलंदाजांना 17 धावा दापलकावरती. खतरा निर्माण होईल का? सक्सेसफुल खतरा निर्माण होईल. फाईन लेगला फक्त आणि फक्त मिडल ऑफ दी टच केलंय, गॅप चलेन राहिलं आणि थेट मिळवला पुन्हा एकदा चौकार. चांगली फटकेबाजी पाहायला मिळते अगदी या मैदानाच्या आतमध्ये. डोळ्याचं पार न पेटणारी मॅच तुम्हाला पाहायला मिळते. अगदी काय कलात्मक फटकेबाजी जशास तसे प्रत्युत्तर देत असताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये दोन्ही फलंदाज, कारण तब्बल लगावला दापलकावरती आताच्या स्थितीला तब्बल 21 आणि 12 चेंडू भेजासाठी 53ची गरज. जरी तुम्ही जास्ती रन्स मारल्या तरी सुद्धा काय झालं, आमच्याकडे डिफेंड करण्याची अगदी चेसिंग करण्याची देखील क्षमता आहे हे मात्र इथे सिद्ध केलं आहे, कारण आतापर्यंत कोणत्या प्रकारचा फलंदाज बाद झाला नाही आणि मैदानाच्या आतमध्ये अगदी एक चांगली रणनीती चांगली चेसिंग करण्याचा प्रयत्न राहिलाय. पण तो अजून देखील मॅच संपली नाहीये, कारण 53 रन शिल्लक आहेत 12 बॉल. मिस टायमिंग यावेळेला काय घडेल? चित्र बदलेल. चेंडू हवेत, फॉलो थ्रोवरती गोलंदाज दाखल झालाय, टिपलाय आपल्याच बॉलिंग वरती. आपला विकेट, पहिल्या विकेटचं पतन. अगदी निश्चित चांगला विकेट मिळवला गोलंदाज मनोजनं आपल्या गोलंदाजीवरती, कारण बॅट्समन योगेश परतले, अगदी निश्चित रवी परतले पाविलींच्या आश्रयाने आणि थेट मैदानाच्या आतमध्ये जगन दाखल झालेत. जगननं देखील या बॉलवरती चांगलं कॉम्बिनेशन केलं, थेट समोरला फटका ट्रॅव्हल केला, मिळवली या बॉलवरती एक बहरदार सिंगल आणि दापलकावरती तब्बल लगावल्या जातील 22 धावा. मैदानाच्या आतमध्ये एक बॉल एक रन्स मात्र महत्वाचे असेल बॅटिंग करणाऱ्या काठीचा पाडा टीमला. जरी गोलंदाजी करत असताना खराब गोलंदाजी राहील, परंतु बॅटिंग करत असताना आताच्या घडीला पॉवरफुल स्ट्रोक्स घ्यावे लागतील या ओव्हरमध्ये. उर्वरित मैदानाच्या आतमध्ये 10 बॉल शिल्लक आहेत. 10 बॉल मध्ये येतील का ब्लास्ट? या वेळेला अगदी लांबच लांब दूरच दूर हल्ला केलाय. बॅट्समन योगेशच्या बॅट मधून बाहेर पडेल अग्नीचा तोफेचा गोळा. आताच्या घडीला देखणारा एक फटका, षटकार. संघर्ष 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 मैदानाच्या आतमध्ये. जसे तसे प्रत्युत्तर. मॅच कशी असावी तर मॅच अशी असावी, कारण सध्याच्या घडीला पुरेपूर फटकेबाजीमध्ये पॉवरफुल फटकेबाजी करत असताना पाहायला मिळतील. बॅट्समन योगेश दापलकावरती काठीचा पाडा संघ पोहोचला 28. कोलवटपाचा बॉल, फटका फसलाय, लांबी कमी आहे, उंची जास्त, मिड ऑफला आले क्षेत्ररक्षक, टिपलाय झेल. मनोज मैदानाच्या आतमध्ये करतील सेलिब्रेशन. OUT फलंदाज आउट. आताच्या घडीला न्यू बॅट्समन एंटर झालीत मैदानाच्या आतमध्ये. राजू दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. अगदी जी आशा होती बॅटिंग करणाऱ्या टीम काठीचा पाडा संघाची ती परत येईल. आताच्या घडीला
डायरेक्टली खेळाडू कक्षामध्ये बॅटिंग करत असताना आताच्या घडीला दाखल झाला नवीन फलंदाज राजू. गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. मनोज सतिक यॉर्कर परफेक्ट. अगदी या पाहायला गेले तर बॅट अँड पॅडच्या मधोमध चेंडू टाकला थेट. परफेक्ट सतिक यॉर्करचा मारा दाखल झाला आणि थेट डॉट डिलिव्हरी समथिंग डिलिव्हरी तुम्हाला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये पाहायला गेले तर आताच्या स्थितीला अगदी या डिफेंडिंग कमबॅक करत असताना पाहायला मिळत आहेत गोलंदाज मनोज. कमालीची गोलंदाजी पहिला अगदी पाहायला गेले तर या स्पर्धेतील एक बेस्ट अर्धशतकीय खेळी देखील राहिली आहे या खेळाडूच्या माध्यमातून. आणि अगदी पाहायला गेले तर पंचांनी सिग्नल पोहोचवला. हा चेंडू खेळपट्टीच्या बाहेर आहे. सातत्यानं नो बॉल बीमर बॉल आणि थेट येणारा चेंडू पाहायला मिळेल फ्रीटची संधी चान्सेस निर्माण झाली आहे. चान्सेस अगदी तकदील केले जाईल का मोठ्या फटक्यासाठी. बॅट्समन राजूच्या बाडमधून अगदी पाहायला गेलं तर समोर ड्राईव्ह केला. अगदी बॅक टू दी बॉलरच्या दिशेनं फटका एक्झिबिट केला. कनेक्शन हवं तसं राहिलं नाही आणि कॉलिंग इथे चांगलं राहिलं आणि थेट डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. षटक समाप्त झाले कारण आताच्या घडीला पाहायला गेलं तर चांगला चेंडू आणि आत्ताच्या स्थितीला मॅच मध्ये बघितलं गेलं तर नकार दिला होता स्पष्टपणे बॅटर जगडनं. परंतु विक्रम घडवू शकतील का आपल्या टीमसाठी. 29 रन्स धावफलकावरती सेट झालेत. विजयासाठी पाहायला गेले तर 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 चेंडूमध्ये तब्बल अगदी पांडुरंग दाखल झाले बॉलिंग ट्रॅकवरती. पहिला बॉल चाबूक शॉट. काय फटका पाहायला मिळतोय. ताकद नजाकत होती परंतु मिड विकेटला एक मोठी भिंत अर्थात क्षेत्ररक्षक टिपलाय जाईल. अजून एक फलंदाज बाद. जगन देखील बाद होत आहेत. टीम काठीचा पाडा संघाचे आजच्या दिवसामध्ये विचार केला तर गोलंदाजी खराब राहिली होती पहिल्या सत्रामध्ये. पहिल्या इनिंग मध्ये काठीचा पाडा टीमची आणि त्यानंतर कुठेतरी वारंवार आपली महत्वपूर्ण फलंदाज देखील बाद झाली आणि त्यानंतर फार मोठा स्ट्रगल इथे पाहायला मिळतं. परंतु क्रिकेट मित्रांनो हारजीत प्रत्येकाची असते. आज तुम्ही हाराल उद्या तुम्ही सुद्धा जिंकू शकाल. आज तुम्ही जिंकलाय उद्या तुम्ही देखील हारू शकाल. आणि सध्याच्या घडीला न्यू बॅटर एंटर होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. संदीप राजू आणि संदीप पाहायला मिळतात. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. विजयासाठी तब्बल 45 ची गरज पाहायला मिळते बॅटिंग करणाऱ्या काठीचा पाडा टीमला. अगदी चमत्कार घडला तर अगदी सामना जाऊ शकेल आणि चमत्कार घडला नाही तर एक वन साइड विजय कॅरी करू शकेल टीम काठीचा पाडा संघ. यावेळेला चांगला फटका परंतु थेट पंचांनी चेक केला. कमरेच्या वरती बॉल थेट नो बॉलचा सिग्नल पोहोचवलाय. येणारा बॉल स्प्रिट असेल आणि चित टीम काठीचा पाडा संघाच्या माध्यमातून DRS ची मागणी केली आहे. पण आपण लगेच चेक करायचंय. यस नो बॉल. अगदी पाहायला गेलं तर कमरेच्या वरती बॉल पाहायला मिळतो आणि थेट थर्ड अंपायरचा सिग्नल नो बॉल्स. फुल टॉस चेंडू मिस्टामिक स्टोक फटका बसलाय. मिड विकेट झोन वरून मिड ऑनला क्षेत्ररक्षक आलेत. फ्रीड बॉल आहे. यावेळेला काय घडेल. अगदी निश्चित यशस्वी पद्धतीने रन्स कॅरी केल्यात. 2 धावा घेतल्या जात आहेत आणि या 2च्या पद्धतीने तब्बल धावफलकावरती लगावल्या जातील 33. आता विजयासाठी 41 धावांची गरज पाहायला मिळते बॅटिंग करणाऱ्या काठीचा पाडा टीमला. फुल टॉस बॉल ओव्हरपिच फटका. चांगला कनेक्शन केलाय. थेट आमच्या अगदी फाईन झोनच्या बाहेर जातोय बॉल. ठोकलाय षटकार. पुन्हा एकदा शॉर्ट पिच बॉल. चांगलं कनेक्शन झालं नाही. थेट फाईन झोनला क्षेत्ररक्षक आलेत. मिस फील्ड. सध्याच्या घडला पुन्हा एकदा चौकार. अगदी पाहायला गेले तर नशिबाची साथ आजच्या दिवसामध्ये टीम काठीचा पाडा संघाला पाहायला मिळते कारण बॅटिंग करत असताना फार रन्स बनवल्यात आणि आजच्या दिवसामध्ये शैलेश राणाचा विचार केला तर टीम काठीचा पाडा संघाची बॅटिंग ऑर्डर ही मात्र फार परफॉर्मन्स करत असताना पाहायला मिळते आहे कारण बॅटिंग मध्येच आजच्या दिवसामध्ये हा संघ वर्चस्व गाजवतोय. गोलंदाज यावेळेला लाईन खराब वापरतायत. थेट वाईड बॉलचा कॉलिंग दिला आमच्या ऑफिशियल पंचांनी आणि धावफलकावरती तब्बल
रन्स लगावले जातील 44 विजयासाठी 2 चेंडू आणि 30 धावांची गरज. लॉफ केला पुन्हा एकदा परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. यावेळा काय घडेल? आसमानी सफर षटकार आणि या षटकाराच्या मदतीने दापलकावरती 50 रन्स 50 धावा दापलकावरती लागत असताना जर या मॅच मध्ये 50 नाहीतर अगदी 55च्या बरोबरीनं रोखून ठेवलं असतं पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजी करत असताना काठीचा पाडा टीमने तर निश्चित विजय देखील मिळू शकले असते या मॅच मध्ये. कारण आताच्या घडीला पाहायला गेलं तर या वेळेला चौकार आला आणि थेट 54 रनची भागीदारी सेट झाली आणि अगदी पाहायला गेलं तर निश्चित या स्पर्धेत अगदी पराभवाच्या छायेत दाखल झाला तो म्हणजेच काठीचा पाडा संघ. परंतु क्रिकेट मित्रांनो हार जीत प्रत्येकाची असते आणि ती हार आज पाहायला गेले तर टीम काठीचा पाडा संघाच्या नावावरती जाते आणि थेट खेळवू